दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या नाशिक शहरातील एका कुटुंबावर हल्ला करून महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण तसेच सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे। या गुन्ह्यातील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील एक कुटुंब भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते। धबधबा पाहत असताना 2 अनोळखी तरुणांनी संबंधित महिलेचा विनयभंग केला। त्यानंतर तिच्या पतीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून नेला। या प्रकरणामुळे पीडित दाम्पत्य आणि आरोपींमध्ये वाद झाला। आरोपींनी फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की करत दमदाटी केली। यानंतर पीडित कुटुंब नाशिककडे परत निघाले असता आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला। लोखंडी आणि लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने कारच्या काचा फोडून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि 9 संशयितांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल मच्छिंद्र भटाटे, अनिकेत गणेश मानवेडे, अनिरुद्ध विठोबा भागडे, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते, विनोद लक्ष्मण बोराडे, सचिन दत्त आडोळे, अर्जुन चिंधा आडोळे, देविदास कचरू भगत आणि अजय भूषण दालभगत यांचा समावेश आहे। सर्व आरोपी इगतपुरी तालुक्यातील रहिवासी असून त्यापैकी काही जण सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी कैलास भागडे, आकाश भोईर, तुषार कडू तसेच इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणात फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले। 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आत्तापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेला आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेला आहे। याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे। त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21 दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचंही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत। आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटशी आपण जर बोललो तर तेव्हा ते सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे, त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे, ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे, अशा प्रकारचा आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो। त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावसन आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ॲक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हमला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।